ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. हरिहरैक्य. ओवे आहेत 214 ते 218. ज्ञानदेव भगवंतांनी सांगितलेली भक्ताची लक्षणे स्पष्ट करून सांगत आहेत. ज्ञानी भक्त आपल्याला किती प्रिय असतात ते सांगताना भगवंत म्हणतात, मग याहीवरी पार्था माझी या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. अर्जुना, इतके असूनही आणखी ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी उत्सुकता असते तर त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो. उत्तमासी मस्तक खालविजे हे काय कौतुक, परी मानू करीती तिन्ही लोक पाय वणिया. उत्तम भक्तांपुढे मस्तक नम्र करणे यात काय मोठे नवल आहे, पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला त्रैलोक्य मान देते. तरी श्रद्धा वस्तुसी आदरू, करिता जाणीजे प्रकारू, जरी होय श्री गुरु सदाशिव. जर शंकर श्री गुरु होतील तरच भक्ती तत्वाचा आदर करण्याचा प्रकार जाणता येईल. परी हे असो आता महेशा ते वानिता, आत्मस्तुती होता संचारू असे. पण आता हे शंकराचे वर्णन पुरे, कारण शंकराचे वर्णन करण्यात आत्मस्तुतीच केल्यासारखे होते. यया लागी हे नोहे म्हणितले रमा नाही, अर्जुना मी वाहे शिरी तयाते. एवढ्या करता हे बोलणे नको असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणाले. अर्जुना, मी त्याला डोक्यावर वाहतो. ज्ञानदेवाने भक्तांची लक्षणं स्पष्ट करून सांगितली. भगवंत म्हणाले होते की असा ज्ञानी भक्त मला प्रिय आहे. त्याचे स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव म्हणतात की मग याही वरी पार्था माझी या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. असा ज्ञानी भक्त असूनही ज्याला भजनाची आस्था असते तो भगवंतांना इतका प्रिय असतो की भगवंत त्याला आपल्या डोक्यावरचा मुकुट करतात. या ओवीतून ज्ञानदेवाने पंढरपूरच्या विठ्ठलाकडे संकेत केलेला आहे. ज्ञानदेवांचा नाथ संप्रदाय आदिनाथ शिव यांच्यापासून आलेली गुरु परंपरा त्यांना लाभलेली आहे. मध्ययुगीन काळी नाथ संप्रदायात पंचमकार तांत्रिक साधनेचा फैलाव झालेला होता. वामाचार फैलावून साधनेला अवकळा प्राप्त झालेली होती. तत्कालीन साधना मार्गाला प्राप्त झालेले विकृत आणि भोगासक्त रूप नाहीसे करण्यासाठी नाथपंथातील संतांनी प्रथम विशुद्ध व निष्कलंक चारित्र्याचा आदर्श निर्माण केला. लोककल्याणाच्या तळमळीतून भारत भ्रमण केलं आणि विषयासक्ती, अनाचार, दांभिकता, परमार्थाच्या नावाखाली चालणारा दुराचार अशा साधना मार्गाला लागलेल्या कलंकित गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न केला व योग साधनेचे राज्य प्रस्थापित केले. तसेच विविध संप्रदायातील उदात्त तत्वांचा आपल्या संप्रदायात समावेश केला. गहिनीनाथांनी नाथ संप्रदायाला कृष्ण भक्तीची जोड दिली. तसेच ज्ञानदेवांचे आजे गोविंदपंत आणि आजी नीराबाई यांना गहिनीनाथांचा अनुग्रह झालेला होता. गहिनीनाथांनीच निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला होता. त्यामुळे गहिनीनाथ, निवृत्तीनाथ अशा परंपरेने ज्ञानदेवांनाही कृष्ण भक्ती लाभलेली होती. त्या काळात शैव आणि वैष्णव या संप्रदायामध्ये सुद्धा पराकोटीचे मतभेद होते. सांप्रदायिक लढाया सुद्धा होत असत. त्यामुळे संतांना शिव व विष्णू यांचं ऐक्य प्रस्थापित करावं लागलं. त्यातूनच पंढरीचा विठ्ठल हे हरिहरांचं ऐक्य असलेलं विठ्ठल हे दैवत उदयास आलं. ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाची पायाभरणी केली आणि भक्तांना विठ्ठल भक्तीचा उपदेश केला. नामदेव, एकनाथ आणि तुकाराम याही संतांनी तोच आदर्श गिरवला. पंढरपूरचे विठ्ठल हे दैवत भक्तांचं लाडकं दैवत बनलं. या विठ्ठलाच्या मस्तकी शिवलिंग आहे असे सर्व संतांचे, मान्यवरांचं मत आहे. समर्थ रामदासांनी सुद्धा मनाच्या श्लोकात विठोने श्री वाहिला देवराणा असं म्हटलेलंच आहे. तरी तया ते मी माथा मुकुट करे या चरणात ज्ञानदेवांनी तोच उल्लेख केलेला आहे. ज्ञानदेवांनी अभंगामध्ये बाप रखुमा देवीवरू अशी नाममुद्रा घेतलेली आहे. विठ्ठल दर्शनाला ते गेले असल्याचे किंवा त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी असल्याचे उल्लेख मिळतात. पण ज्ञानेश्वरीत पंढरीच्या विठ्ठलाचा उल्लेख मिळत नाही. म्हणून काही अभ्यासकांनी ज्ञानेश्वर 2 असावेत असं मत मानलं होतं. पण आपल्याला या ओवीत
पंढरीच्या विठ्ठलाकडे त्यांनी संकेत केला असल्याचं दिसून येतं. शिवस्य हृदयम विष्णू विष्णोश्च हृदयम शिव. शिवाचं हृदय विष्णू आहे आणि विष्णूचं हृदय शिव आहे असं शास्त्रवचन आहे. शिव विष्णूचे ध्यान करतो आणि विष्णू शिवाचं ध्यान करतो. शिव हा विष्णूचा एकनिष्ठ भक्त आहे. पवित्र गंगा ही भगवान विष्णूंच्या चरणातून निघाली आणि तिला आपल्या मस्तकी धारण करून शंकराने आपले विष्णूवरील प्रेम व्यक्त केले. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की भक्ती कशी करावी ते एका शंकराकडूनच शिकण्यासारखं आहे. शंकर एकनिष्ठ भक्त असल्यामुळं विष्णूंनी आपल्या मस्तकी त्यांना धारण केलं व आपलेही भक्तावरील प्रेम दाखवून दिलं. अशा प्रकारे ज्ञानदेवाने शंकर आणि विष्णू या देवतांचेही ऐक्य केले. आदर्श भक्त कसा असावा तेही शंकरांच्या उदाहरणानं सांगितलं. भगवंतांचे भक्तावर प्रेम कसं असतं ते विष्णूंच्या उदाहरणानं सांगितलं व आपल्या विठ्ठल भक्तीचाही उल्लेख केला. पुढे ज्ञानदेवांचे भगवंत म्हणतात की हे शंकराचे वर्णन करणे पुरे, कारण शंकरांचं वर्णन करण्यात आत्मस्तुतीच होते. कारण भगवान श्रीकृष्ण म्हणजे विष्णूच आणि हरी आणि हर यांच्यात ऐक्यच आहे. त्यामुळे शंकरांचं वर्णन करणं म्हणजे स्वतःची स्तुती केल्यासारखं होतं. पण अशा भक्ताला आपण डोक्यावर धारण करतो असं सांगून भगवंतांनी आपण भक्तावर कसे प्रेम करतो त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. यातून ज्ञानदेवाने सर्वसामान्यांना हाही उपदेश केला की आत्मस्तुती करू नये. अशा प्रकारे भक्ताची लक्षणं स्पष्ट करून सांगितल्यावर ज्ञानदेवाने हरिहरैक्याची शिकवण दिलेली आहे. वास्तविक श्लोकात त्याला आधार नाही. पुढे ज्ञानदेवाने भक्ताचा काय अधिकार असतो व भगवंतांचा भक्ताशी कसा व्यवहार असतो त्याचं वर्णन केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.